मैं नरेंद्र मोदी जी को कहना चाहता हूं, मोदी जी इस जन्म में तो आप हमको नहीं हरा सकते दिल्ली के अंदर आम आदमी पार्टी को। आपको दूसरा जन्म लेना पड़ेगा, इस जन्म में तो नहीं हरा सकते आप आम आदमी पार्टी को दिल्ली में। आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या याच आत्मविश्वासाला दिल्लीच्या मतदारांनी धक्का दिलाय। दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचं कमळ खुललंय। तब्बल 27 वर्षांनी दिल्लीत भाजप सत्तेत आले। 70 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा पार करत सत्तेचा दावा पक्का केलाय। काँग्रेसला याही वेळेस शून्याचा भोपळा फोडायला अपयश आलंय। दिल्लीच्या सलग तिसऱ्या निवडणुकीत काँग्रेस 0 ठरली आहे। आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनाही या निवडणुकीत मोठा धक्का बसलाय। या निवडणुकीत दारू घोटाळ्याचा फटका अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला बसल्याचं दिसून येतंय। घोटाळ्याचे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवण्यात भाजपला यश आलंय। भाजपने केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळेच त्यांना निवडणुकीत यश आल्याचं दिसून येतंय। दारू घोटाळा, इंडिया आघाडीत पडलेली फूट, अण्णा हजारेंनी निवडणूक प्रचारात घेतलेली उडी आणि भाजपचं सूक्ष्म नियोजन यामुळे केजरीवाल यांचा पराभव झाल्याचं बोललं जातं। केजरीवाल यांनी 10 वर्ष उत्तम काम केलं, पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे राजकारण व्यक्तिगत पातळीवर घेतात, कारण ते व्यापारी आहेत। व्यापारी जसा आपल्या व्यक्तिगत पातळीवर फायदा आणि तोटा पाहतो त्या पद्धतीने ते पाहत असतात। दिल्लीमध्ये एक लहान राज्यात लेफ्टनंट गव्हर्नरच्या हातात संपूर्ण सत्ता असते आणि त्या माध्यमातून त्यांनी केजरीवाल सरकारला 10 वर्ष कामच करू दिलं नाही, तुरुंगात टाकलं। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार त्यांचे, जसं महाराष्ट्रात हाच पॅटर्न महाराष्ट्रात होता आधी, तो दिल्लीत लावला। आणि अशा पद्धतीनं पैसे शेवटच्या मिनिटापर्यंत वाटत होते। मी माझ्या डोळ्याने पाहिलं, दिल्लीत होतो मी त्या दिवशी, जागोजाग टेबल टाकून पैशाचं वाटप चालू होतं आणि पोलिसांना सूचना होत्या तक्रारी घ्यायच्या नाहीत। या पोलिसांना गृहमंत्री अमित शहांच्या कार्यालयातून स्पष्ट सूचना होत्या। अशा प्रकारे निवडणुका देशामध्ये कधी लढली गेली नव्हती हो। हार जीत होते, संघर्ष होतो, राजकारणात लढाई होते, पण अशा पद्धतीनं कोणी या देशात आतापर्यंत निवडणुका लढले नव्हते। अशा पद्धतीनं महाराष्ट्रात लढले, अशा पद्धतीने दिल्लीत लढले, याच पद्धतीनं बिहारला लढली जाईल, म्हणून आम्ही आमची लढाई थांबवलेली नाही। मी ओमर अब्दुल्लांच्या वक्तव्याशी सहमत आहे आणि आधी सहमत होतो। आम्ही इंडिया ब्लॉक जो बनवला होता तो त्यासाठीच बनवला होता की भाजपा विरोधी जे मतदान आहे, ज्यांना भाजपचा आणि मोदींचा पराभव करायचा त्या प्रत्येक स्तरावर, त्यांनी एकत्र यायला पाहिजे। आपला स्वार्थ आणि आपले मतभेद बाजूला ठेवून हरियाणामध्ये जरी झाला असतं तर हरियाणातला निकालही थोडा वेगळा लागला असता, दिल्लीमध्ये हा निकाल वेगळा असता, आणि महाराष्ट्रात जर आमच्या सहकार्याने थोडा संयम दाखवला असता तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही 2 पावलं पुढे गेलो असतो। आज आमच्यासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, उत्साहाचा दिवस आहे। तब्बल 27 वर्षानंतर आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी आमदार त्या ठिकाणी बसणार आहेत। मुख्यमंत्री आमचा होणार आहे। 27 वर्ष झाले या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून आम्ही दूर होतो, लांब राहिलो होतो, पण जनतेने आता आम्हाला स्पष्ट कौल दिला आहे। आकडा थोड्या वेळात आपल्या समोर येईल, 41 येतो का 42 येतो, पण 40च्या वर संख्या 70 पैकी ही आता BJPची त्या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून संपूर्ण देशात, कारण दिल्ली ही आमची राजधानी आहे, राजकारणाचं मुख्य केंद्र आहे, आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे, आनंदाचा उत्साहाची लाट आलेली आहे। आणि म्हणून खरंच दिल्लीकरांचं, सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो। हो, या ठिकाणी जर बघितलं तर काँग्रेसची पूर्ण तयारी दूर राहिलेलं होतं, यावेळेला मात्र भाजपला दिल्लीकरांनी साथ दिल्याचं पाहिलं। दिल्लीकरांनी तब्बल 27 वर्ष आम्हाला साथ दिलेली आहे। गेल्या काही वर्षापासून आम आदमी पार्टी यांची सत्ता त्या ठिकाणी होती, पण नुसत्या भूलथाप्या द्यायच्या, लोकांना सर्व मोफत, काहीच घेऊ नका, अंगावरच्या कपड्यापासून चप्पल बुटापासून सगळं, अगदी सगळं त्यांनी मोफत देण्याच्या घोषणा केल्या, पण प्रत्यक्षामध्ये मात्र या गोष्टी आलेल्या नव्हत्या। हा अतिशय वाईट अनुभव दिल्लीकरांना केजरीवालांचा आला आणि त्यामुळे त्यांनाही हार पत्करावी लागली। पण त्याचबरोबर आमच्या जिंकण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी, त्यांच्या नेतृत्वाखाली हा देश ज्या गतीने पुढे चाललेला आहे, विकासाच्या दृष्टीने आपण पुढे चाललेलो आहोत, आणि म्हणून
लोकांचा विश्वास आता भारतीय जनता पक्षावर आहे. नुसत्या दिल्लीत नाही तर आपण आताही ज्या निवडणुका झाल्या त्यात बघितलं असेल, महाराष्ट्रातही बघितलं असेल, अतिशय ऐतिहासिक विजय महाराष्ट्रात आपल्याला मिळाला. त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत त्या सर्व राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हे वेगाने पुढे जात आहे, जिंकत आहे आणि आज देशामध्ये जवळपास 75% ठिकाणी, त्यापेक्षा जास्त ठिकाणी मुख्यमंत्री हे भाजपचे या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मला वाटतं की भारतीय जनता पक्षावर, त्यांच्या विचारावर लोकांचा असलेला विश्वास, मोदीजींच्या नेतृत्वावर अमितभाई आहेत, नड्डाजी आहेत, त्यांच्या विचारावर, नेतृत्वावर असलेला हा विश्वास, यामुळेच एवढं मोठं यश हे आम्हाला संपादित करण्यात आलेलं आहे.